नमस्कार. मी आज तुम्हाला HMPV ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस याबद्दल माहिती सांगत आहे. माझे नाव आहे डॉक्टर गायत्री क्षीरसागर कुंभार. आपण सध्या चीनमधून व्हायरस आला या बातम्या सतत येत आहेत. याबद्दल काय लक्षण आहे नाही आहे आपल्याकडे याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगते. हा जो व्हायरस आहे तो व्हायरस तीव्र श्वसन रोगाचे संसर्गाचे मुख्य कारण आहे. परंतु हा व्हायरस सर्वप्रथम 2001 मध्येच नेदरलँडमध्ये सापडलेला आणि याची लक्षणे म्हणजे सेम आपल्या सर्दीसारखी लक्षणे आहेत. पण हा सिव्हिअर होऊ शकतो, जसं की आपल्या बाकी जे आजार आहेत ते पण होऊ शकतात, तसंच हा पण होऊ शकणारच. तर यासाठी काय करता येईल काय नाही करता येणार हे आपण बघूया. याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने याबद्दल नोंद अशी केली आहे. 2023चे जे श्वसन व्याधी होते आणि जे 2024, जर आपल्याकडे हा जर आला असता तर 2024मध्ये श्वसन व्याधींची संख्या वाढली असती आत्ता लेटेस्टमध्ये. पण तसं काहीही झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकही HMPVचा रुग्ण सापडलेला नाही. पण यापुढेही रुग्ण आढळू नये यासाठी आपण काय करू शकतो आणि काय नाही याबद्दल आपण बघूया. तर तुम्ही काय करू शकतात, जेव्हा आपल्याला खोकला किंवा सर्दी शिंका येत असेल तेव्हा आपण तोंड आणि नाक रुमालाने व्यवस्थित झाकावे किंवा टिश्यू पेपरने झाकायचे. दुसरी गोष्ट, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर याचा हात धुण्यासाठी वापर करायचा. तिसरी गोष्ट, ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहायचं. भरपूर पाणी प्यायचं, पौष्टिक आहार घ्यायचा. जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता पौष्टिक आहार घेतात त्यावेळी तुम्हाला तुमची इम्युनिटी चांगली असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही दुसरा कोणताही व्याधी होणार नाही, कोणताही विषाणू तुमच्या जवळ येणार नाही. जरी आला तरी पण तुमची इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर तुम्हाला त्याचे जास्त सिम्पटम्स दिसणार नाही तुमच्यामध्ये. त्यामुळे भरपूर छान पाणी प्यायचं आणि पौष्टिक आहार घ्यायचा. संक्रमण कमी करण्यासाठी पुरेसे व्हेंटिलेशन राहील याची काळजी करायची. जसं की छोट्याशा रूममध्ये खूप जास्त लोक असं नाही करायचं. जसं लग्नाचा हॉल असतो त्याच्यामध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन राहत नाही. अशा ठिकाणी जायचं नाही किंवा मग दक्षता घ्यायची. आता काय करायचं नाही, हस्तांदोलन, हात एकमेकांना मिळवायचे नाही. आपल्याला सवय असते कोणाला पण भेटलं तर हातात हात घ्यायचा, हात मिळवायचे किंवा तर हे करायचं नाही. टिश्यू पेपर आणि रुमालाचा आज वापरलेला रुमाल आजच धुवायला टाकायचा. बाहेरून आल्यानंतर रुमाल लगेच धुवायला टाकायचा. दुपारी जाताना परत दुसरा रुमाल वापरायचा. तोच टिश्यू पेपर किंवा रुमाल परत वापरायचा नाही. आजारी लोकांशी संपर्क, जे लोक आजारी आहेत त्यांना भेटायला जायचं तर दुरून भेटायचं, जास्त जवळून भेटायचं नाही. त्यांच्यासोबत संपर्क टाळायचा. डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श, काही लोकांना सवय असते सारखं चेहऱ्याला हात लावायचा, कपाळाला हात लावायचा, नाकाला हात लावायचा, तोंडाला हात लावायचा. चेहऱ्याला डोळ्याला नाकाला तोंडाला वारंवार हात लावायचा नाही. आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकायचे नाही. तुम्हाला माहीत नाही तुमच्याकडे व्हायरस आहे, संसर्ग आहे किंवा नाही, त्यामुळे कुठेही थुंकायचे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही मेडिसिन घ्यायची नाही. कारण की तुम्हाला ताप असेल मेडिकलमध्ये जाल, पॅरासिटामॉल घेतली. सर्दी झाली मेडिकलमध्ये जा, मेडिसिन घेतल्या. पण असं केल्यानंतर डायग्नोज कसं होणार की आहे किंवा नाही, रिस्क वाढेल आणि काही दुसऱ्या प्रकारचा संसर्ग असेल तर ते कळणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर घरी आपल्या मनाने मेडिसिन घ्यायचे नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिसिन घ्यायची नाही. चीनमधून आलेला हा नवीन व्हायरस चिंतेचं काहीही कारण नाही आहे. त्यामुळे उगाच मनामध्ये भीती बाळगायची नाही. आपली स्वतःची काळजी आपणच घेऊ शकतो. आपण आपली स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा, स्वच्छ राहा, खा प्या, हेल्दी राहा. ओके, थँक्यू.